आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त भाटे समुद्रकिनारी शासनातर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय तटीय अनुसंधान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने ही मोहीम राबवण्यात आली। समुद्रकिनाऱ्यावरील कचरा, प्लास्टिक बाटल्या एकत्रित करून संपूर्ण किनारा स्वच्छ करण्यात आला। जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेमुळे पर्यावरणाचे रक्षण आणि सागरी प्रदूषण कमी करण्याबाबत जागरूकता वाढवण्यात आली। अशा उपक्रमांमुळे समुद्र किनाऱ्यांचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून राहण्यास मदत होते। यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी या उपक्रमाची माहिती दिली। आज रत्नागिरी येथे आपण सर्वांना माहिती आहे की सप्टेंबरच्या तिसरा शनिवारी जे आहे ते बीच क्लीनिंग डे म्हणून आपण पूर्ण जगभरात साजरा करतो आणि त्याच निर्देशाप्रमाणे भारत सरकारचे जे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्टचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, डेप्युटी सेक्रेटरी सत्यप्रकाश सर आपल्यासोबत उपस्थित आहेत, ते दिल्लीवरून आलेले आहे आणि त्यांचे मार्गदर्शन आणि निदर्शनामध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्यासाठी भाटे बीच जे आहे ते निवडली होती आणि आज आपण जे आहे सकाळी 6:30 पासून जे आहे बीच क्लीनिंग ॲक्टिव्हिटी आपले भाटे बीचची सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये मला वाटते नियरली 1000 ते 1500 लोक जे आहे पार्टिसिपेट झालेले आहेत आणि आपले भाटे जे गाव आहे तिकडचे सरपंच मॅडम असू द्या किंवा आमचे ॲडिशनल कलेक्टर, RDC, जिल्ह्याचे सर्व डेप्युटी कलेक्टर, पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सगळे या ठिकाणी उपस्थित होते। आणि दुसरं आपल्याला माहिती आहे की शासनाचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जे सप्टेंबर 17 ते 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू आहे ते आहे सेवा पंधरवडा आणि त्या अंतर्गत सेवा पर्व अंतर्गत सुद्धा आपण आज जे आहे बीच क्लीनिंग ॲक्टिव्हिटी आपल्या भाटे बीचवर आपण सुरुवात केलेली आहे आणि त्याचे रिझल्टसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो आहे आणि टोटल किती कचरा आपण जमा केलेले आहे ते थोडक्यात वेळानंतर आपल्याला कळेल। तर यापूर्वी भाटे बीच असेल, मांडवी बीच असेल, हा विविध कंपन्यांना स्वच्छतेसाठी देण्यात आला होता, त्याचं काय झालं? त्यांच्याकडे स्वच्छता होते का? नाही, आतासुद्धा आज भाटे बीचचे जे आहे त्यांची दत्तक जी आहे ते फिनोलेक्स कंपनी त्यांच्याकडे होतं आणि त्यांचे मार्फत जे आहे त्यांचे सहकार्याने त्यांचेसुद्धा कंपनीचे अधिकारी, त्यांचे कर्मचारी ते उपस्थित आहेत आणि ज्याप्रमाणे त्यांच्याकडे दत्तक होती त्यांचे लोक उपस्थित आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला या बीच क्लीनिंग ॲक्टिव्हिटीमध्ये सहकार्य केले। नमस्कार, मी श्रद्धा राजन घोडेकर, पटवर्धन हायस्कूल रत्नागिरीमध्ये मी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। आज आम्ही पटवर्धन हायस्कूल यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांनी मिळून स्वच्छता मोहीम रत्नागिरी म्हणजेच किनारा स्वच्छता मोहीम जी रत्नागिरीमध्ये आता आयोजित केलेली आहे, आज त्यामध्ये एक कचऱ्याचं वर्गीकरण आणि कचऱ्याच्या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी एक पथनाट्य सादर केलं आणि हे पथनाट्य विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदररित्या सादर केलं। कचऱ्याचं वर्गीकरण कसं करावं, कचरा कमी करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे, ही जागरूकता आजच्या पिढीमध्ये सुद्धा निर्माण व्हायला हवी, या दृष्टीने आमचा हा पथनाट्याचा प्रयत्न होता आणि हा खूप सुंदर जमून आलेला आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अतिशय छान प्रकारे परफॉर्म केलेला आहे। त्यामुळे आजच्या या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होऊन आम्हा सर्वांना खूपच आनंद झालेला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।